अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, खुश असाल, सुखी असाल आणि आजच्या दिवशीही तुम्ही आनंदी राहाल, सुखी राहाल अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उदबत्ती सेवा, ज्या सेवेतून भक्तांना स्वामींची उपस्थिती अनुभवता येते आणि ज्या सेवेतून सुगंधाचं रूपांतर होतं ते कृपेमध्ये होतं. हीच ती आहे उदबत्ती सेवा. आता ही उदबत्ती सेवा कशी करायची आहे, उदबत्ती सेवा केल्याने काय होतं आणि उदबत्ती सेवेचं महत्त्व काय आहे, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. स्वामी समर्थ महाराज ज्यांचं नाव घेताच मनामध्ये एक भक्तीचा सुगंध दरवळतो आणि अक्कलकोटच्या भूमीत जेव्हा त्यांनी अवतार घेतला तेव्हा प्रत्येक भक्ताला एक अनुभव दिला की भक्ती म्हणजे भव्यता नव्हे तर भक्ती म्हणजे एक साधेपणातला सुगंध असतो. तर त्यातला भाग पहिला आहे उदबत्ती सेवेचं महत्त्व काय आहे ते बघूयात आपण. स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी शिकवलं की देवाला फुलं नसली तरी सुद्धा चालतील पण भावना पाहिजेत. आपण जी पण काही प्रार्थना करत असतो त्याच्यामध्ये भाव पाहिजे, भावना पाहिजे. तुम्ही फुले नाही घातली तरी चालतील पण मनातून तुम्हाला भाव दाखवायचा आहे. हीच स्वामी समर्थांनी कायम शिकवण दिलेली आहे. तर उदबत्ती म्हणजे धूप आहे का, तर धूप नाहीये. ती म्हणजे आपल्या मनाच्या श्रद्धेचा धूर जो स्वामी समर्थांपर्यंत पोहोचत असतो. आणि जेव्हा आपण स्वामी समर्थांसमोर उदबत्ती लावतो तेव्हा त्या सुगंधातून आपली प्रार्थना त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचत असते. जसं आपण धूप पेटवतो तसं आपलं मनही त्यांच्या सुगंधात शुद्ध होतं. आणि स्वामींच्या अक्कलकोटातील समाधानी स्थळी रोज उदबत्तीचा धूर निघतो. तो केवळ हवेत नाही तर प्रत्येक भक्तांच्या मनामनात मिसळत असतो. आणि भक्त म्हणतात की जेव्हा मी उदबत्ती लावतो तेव्हा मला असं वाटतं की स्वामी माझ्या मागे उभे आहेत. तो सुगंध म्हणजे स्वामींच्या कृपेचा अनुभव आहे हे प्रत्येक भक्त सांगत असतो. आणि म्हणूनच उदबत्ती सेवा जी आहे ती फार अत्यंत मोलाची आहे, फार महत्वाची आहे. आणि त्याच्यातून स्वामी समर्थांचा जो सुगंध आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आपला जो मन आहे ते स्वामी समर्थांपर्यंत पोहोचत असतं. त्यामुळे उदबत्ती सेवा ही खूप महत्वाची आहे. ही एक खूप छान सेवा आहे. आता भाग दुसरा आहे उदबत्ती सेवा आपल्याला कशी करायची आहे. तर उदबत्ती सेवा ही फार मोठी पूजा नाहीये, ती एक मनापासून केलेली साधना आहे. तर तुम्ही सकाळी स्नान केल्यानंतर किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांचा फोटो असतो आपल्या घरी, मग ते देवाऱ्यामध्ये फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा भिंतीवरती सुद्धा आपण स्वामी समर्थांचा फोटो लावतो. तिथं आपल्याला स्वामी समर्थांच्या फोटोजवळ बसायचं आहे. दोन्ही हात आपल्याला जोडायचे आहे स्वामी समर्थांच्या समोर आणि आपल्याला एक प्रार्थना करायची आहे की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ही प्रार्थना हात जोडून आपल्याला मनापासून स्वामी समर्थांच्या समोर करायची आहे. आणि उदबत्ती लावताना उदबत्ती लावायची आहे पण ती लावायची आहे स्वामी समर्थांच्या नावाने. ही उदबत्ती माझ्या घराचा नाही तर माझ्या स्वामी समर्थांचा सुगंध आहे असं आपल्याला मनामध्ये धरायचं आहे. मनामध्ये आपल्याला भाव ठेवायचा आहे की ही जी मी उदबत्ती लावत आहे ही उदबत्ती माझ्या घराचा नाही तर माझ्या स्वामी समर्थांचा सुगंध आहे अशी लावायची आहे. आता उदबत्ती लावताना मनात इच्छा ठेवायची नाही आपल्याला कोणतीही, फक्त श्रद्धा, भक्ती आणि समर्पण करायचे आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची इच्छा मनात ठेवायची नाही. जी आपण सेवा करत आहोत ती भक्तिभावाने मनाने करायची आहे, पूर्णत्वाने करायची आहे. तर उदबत्तीचा धूर जो वर जातो तसा आपल्याला विचार देखील करायचा आहे की माझ्या प्रार्थना, माझं प्रेम, माझी विनंती ही स्वामींपर्यंत पोहोचत आहे. जेव्हा आपण उदबत्ती लावणार आहोत तेव्हा कोणत्याही प्रकारची इच्छा आपल्या मनात ठेवायची नाही. आणि उदबत्तीचा धूर जसा वर जातो तसा आपल्याला विचार करायचा आहे की माझ्या प्रार्थना, माझं प्रेम, माझी विनंती स्वामींपर्यंत पोहोचत आहे. आता उदबत्ती लावताना स्वामींचं नामस्मरण सुद्धा आपल्याला करायचं आहे की स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जितका वेळा धूर चालू आहे तितका वेळ त्या मंत्राचं उच्चारण आपल्याला करायचं आहे. तो धूर जोपर्यंत वर जात आहे तोपर्यंत आपल्याला स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. स्वामी समर्थांच्या मंत्राचं उच्चारण करायचं आहे. मग तो श्री स्वामी समर्थ असेल किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला मंत्र पठन करायचा आहे किंवा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि भक्त सांगतात जेव्हा आपण अशा प्रकारे दररोज उदबत्ती सेवा करतो तेव्हा घरातील वातावरण बदलतं, मन शांत होतं आणि अडचणी ज्या आहेत त्या आपोआप दूर होत असतात. ही छोटीशी उदबत्ती सेवा आहे पण आपल्या घरामध्ये ही
वातावरणामध्ये आपल्या घरामध्ये बदल घडवते, मनामध्ये आपल्याला शांतता वाटते आणि अडचणी आपोआप दूर निघून जाण्यास मदत होते. आता भाग तिसरा आहे, उदबत्ती सेवेचा चमत्कार कसा होतो. तर अक्कलकोटात एक भक्त होता, त्याचं नाव होतं गणपतराव. तो रोज स्वामींच्या फोटोंसमोर उदबत्ती लावत असे, पण त्याला वाटायचं की महाराज माझं काही ऐकत नाहीत का. तर एके दिवशी त्यानं काय केलं की मनात राग धरून उदबत्ती न लावताच तो काय केला, रागात बाहेर निघून गेला. आणि त्याच रात्री त्याला स्वप्नात स्वामी दिसले आणि स्वामी म्हणाले की बाळा, आज तुझ्या घरात सुगंध नाही, तू मला बोलावलं नाहीस म्हणून मीही तिथे गेलो नाही. आणि गणपतराव जागा झाला. त्याने लगेच स्वामींच्या फोटोंसमोर उदबत्ती पेटवली आणि त्या क्षणी घरात विलक्षण सुगंध दरवळला गेला, जसा कुठेही धूप नसतानाही सुगंध पसरतो. तेव्हापासून तो भक्त रोज ही सेवा करत राहिला आणि काही दिवसांनी त्याच्या जीवनात सर्व काही नीट होऊ लागलं. त्याचा व्यवसाय वाढला, त्याच्या घरामध्ये समाधान आलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं मन स्थिर झालं. असं अनेक भक्त सांगतात की उदबत्ती सेवेच्या वेळी स्वामींच्या उपस्थितीचा सुगंध येतो. कधी फोटोसमोर धूर हळूच ओम आकार घेतो, कधी उदबत्ती आपोआप पेटते. हे सगळं स्वामींचं कृपा चमत्कारच आहे. आता भाग चौथा आहे, उदबत्ती सेवा केल्याने काय घडतं. तर उदबत्ती म्हणजे वासना जाळणारी, नकारात्मक ऊर्जा दूर करणारी आणि मन शांत करणारी दैवी साधना आहे. जेव्हा तुम्ही स्वामींना उदबत्ती लावता तेव्हा तुमच्या घरात सकारात्मक स्पंदन तयार होतं. दुःख असो वा ताण, उदबत्ती सेवेच्या 5 मिनिटात मन स्थिर होतं. आजार असू दे किंवा भय असू दे, स्वामींच्या सुगंध वातावरणात समाधान येतं. आणि सर्वात महत्वाचं, ही सेवा स्वामींच्या चरणाशी नातं जुळतं. आपलं आणि स्वामी समर्थांचं एक छान नातं जुळतं. आता भाग 5वा आहे, भक्तांसाठी संदेश. स्वामी समर्थांनी भक्तांसाठी काय संदेश देतात. तर स्वामी समर्थ म्हणतात की बाळा, मी कुठेही नाही, मी तुझ्या श्रद्धेमध्ये आहे. त्यामुळे स्वामी समर्थांवरती श्रद्धा ठेवा, हे स्वामी समर्थ आपल्याला शिकवत आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही उदबत्ती पेटवतात, तुम्ही फक्त सुगंध नाही देत, तर तुझं मन स्वामींपर्यंत पोहोचवत असता. तर तुम्ही रोज एक उदबत्ती लावा, तुझ्या घरासाठी नाही तर स्वामी समर्थांच्या चरणासाठी, आणि मग पहा तुमच्या आयुष्यात कसा सुगंध पसरतो, शांतीचा, कृपेचा पण आणि समाधानाचा पण. तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थांच्या कृपेचा सुगंध दरवळा यासाठी रोज एक छोटासा प्रयत्न करा. उदबत्ती सेवा नक्की करा तुमच्या घरामध्ये, कारण जिथे स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं तिथे श्रद्धेचा धूर हा वरवरच जातो आणि तिथे संकट नाहीशी होतात आणि कृपा ओसडून वाहत राहतात. त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ही तुम्हाला सेवा, उदबत्ती सेवा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हा सुगंधमय भक्तीचा संदेश इतर भक्तांपर्यंत पण पोहोचवा, म्हणजे लोकांनाही समजेल की उदबत्ती सेवा काय आहे, कशी करायची आहे आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये थोडासा प्रकाश पडेल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उदबत्ती सेवा जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि आपण नवीन व्हिडिओ असेच घेऊन येत राहू. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा.